श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 28वा। स्वामी वाळूत खेळत असलेले पाहून रामदासी बुवा आणि त्यांच्या मित्रांना आश्चर्य वाटले। आपण तर मठाला कुलूप घातले होते, मग हा दिगंबर बाबा इथं कसा काय आला? बरं, बाहेर यावा तर दुसरा दरवाजा नाही किंवा कुठला चोर रस्ता नाही, मग हा इथं कसा काय पोचला? यानेच कुणाला तरी कुलूप काढायला सांगितले असेल, असे असंख्य विचारांनी रामदासी बुव्याचं डोक्याचं मात्र खोबरं होऊन बसलं होतं। ताबडतोब धावतच मठाकडे स्वतः आणि आपल्या सवंगड्यांना घेऊन गेले। पाहतोय तर काय, मठाचं कुलूप आहे तसे आहे, तर इथं मठाला कुलूप आहे, तर दिगंबर बाबा भीमा नदीच्या वाळूत कसा काय पोचला? या विचारानं पार डोकं भिनून गेलं होतं। त्याच क्षणाला ताबडतोब त्यांनी मठाचा दरवाजा उघडला। पाहतोय तर काय, मठात कोणीही नव्हते, ना स्वामी नव्हते, मठात सर्वस्व शांतता होती। त्यानंतर मात्र ताबडतोब धावतच रामदासी बुवा नदीच्या तीरावर गेले। वाळवंटात बसलेल्या स्वामींना पाहून रामदास बुवांच्या मनात अगदी भक्तिभाव निर्माण झाला होता। त्याच वेळी स्वामीने म्हणाले, क्या फिर ताले में बंद करना चाहते हो? त्या क्षणालाच रामदास बुवांनी स्वामींच्या चरणावर नतमस्तक झाले आणि लोटांगण घालून डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहत त्यांच्यावर नमस्कार केला। मला क्षमा करा गुरुदेव, मी तुम्हाला ओळखू शकले नाही, असे म्हणत रामदास बुवा पुन्हा पुन्हा स्वामींच्या पायावर नतमस्तक होत होते, लोटांगण घालत असे। स्वामी मला क्षमा करा, बुवा मला क्षमा करा, मी आपल्याला ओळखू शकलो नाही। त्याच वेळी रामदास बुवाला स्वामींनी उपदेश केला व म्हणाले, मनाचे कवाड सतत उघडे ठेवावे, म्हणजे त्यात अहंकाराला थारा मिळत नाही। जो आपल्या मनाचे कवाड बंद करून ठेवतो तो स्वतःची प्रगती साधू शकत नाही। लक्षात ठेव, अहंकार हा नेहमी सर्वशक्तिमान परमेश्वराशी स्पर्धा करीत असतो, तो सुद्धा स्वतःला सर्वशक्तिमान समजत असतो। बुवा, अहंकार आणि परमेश्वर या दोघात विलक्षण साम्य आहे। परमेश्वर निराकार आहे, अहंकार सुद्धा निराकार आहे। परमेश्वराला आदि अंत नाही, अहंकाराला सुद्धा आदि अंत नाही। परमेश्वराने हे सारे विश्व व्याप्त केले आहे, तसेच अहंकाराने हे विश्व सारे व्याप्त केलेले आहे। दोघात फक्त फरक एवढाच आहे की परमेश्वर कल्याण करतो आणि अहंकार अकल्याण करतो। यानंतरचा पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।